नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्र भाग 2 चा आजच्या तासामध्ये विचार करू। मित्रांनो, हवामानशास्त्राचा भाग बघत असताना आपण अगोदरच्या तासांमध्ये आवर्त या संदर्भात या ठिकाणी बघितले। आजच्या तासामध्ये आपल्याला प्रत्यावर्त काय आहे हे बघायचे आहे आणि या प्रत्यावर्ताचे काय वैशिष्ट्य आहे हे देखील आजच्या तासामध्ये आपल्याला बघायचे आहे। मित्रांनो, प्रत्यावर्त म्हणजे काय तर मध्यभागी जास्त भाराचा प्रदेश आणि सभोवताली कमी भाराचा प्रदेश यामुळे मध्य भागामध्ये जी काही केंद्र उत्सारी शक्ती निर्माण होते, या केंद्र उत्सारी शक्तीमुळे मध्य भागातून सभोवतालच्या प्रदेशाकडे कमी भाराच्या प्रदेशाकडे जे वारे चक्राकार गतीने वाहू लागतात त्यांना या ठिकाणी प्रत्यावर्त असं या ठिकाणी म्हणतो। आणि अशा पद्धतीचे प्रत्यावर्त हे प्रामुख्याने उष्णकटिबंधीय, उपोष्णकटिबंधीय, मध्यकटिबंधीय आणि शीतकटिबंधीय प्रदेशामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात। तर अशा प्रकारच्या प्रत्यावर्ताची प्रामुख्याने वैशिष्ट्य काय आहे तर पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसतं की या प्रत्यावर्ताच्या मध्यभागी हा जास्त भाराचा प्रदेश असतो। या प्रत्यावर्ताच्या मध्यभागी जास्त भाराचा प्रदेश किंवा जास्त वायुभार असलेला आपल्याला दिसून येतो। साधारणतः या जवळपास 1035 मिलीबार एवढा वायुभार या प्रत्यावर्ताच्या मध्यभागी असलेला आपल्याला दिसून येतो। प्रत्यावर्ताचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की मध्य कटिबंधामध्ये खास करून 35 ते 65 अंश अक्षांशाच्या दरम्यान हे प्रत्यावर्त आपल्याला अधिक प्रमाणात निर्माण झालेले दिसतात। मित्रहो, या ठिकाणी जर आपण विचार केला तर 35 ते 65 अंश अक्षांशाच्या दरम्यान जो काही उपोष्ण कटिबंधीय प्रदेश आहे आणि शीत कटिबंधीय प्रदेश आहे यांच्यामध्ये दोन्ही गोलार्धामध्ये खास करून प्रत्यावर्त अधिक प्रमाणामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात। प्रत्यावर्तातील ज्या काही समभार रेषा आहेत, ज्याला आपण समभार रेषा असं म्हणतो, या ज्या काही समभार रेषा आहेत म्हणजे समान भार असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषा, ज्यांना आपण समभार रेषा असं म्हणतो, या समभार रेषा या प्रत्यावर्तामध्ये गोलाकार असलेल्या आपल्याला दिसून येतात किंवा गोलाकार असतात। आणि आपण असं म्हणतो की या समभार रेषा म्हणजे समान भाराच्या ठिकाणांना जोडणाऱ्या, समान दाबाच्या ठिकाणांना जोडणाऱ्या ज्या काही रेषा आहेत, या रेषा या प्रत्यावर्ताच्या निर्मितीमुळे गोलाकार झालेल्या आपल्याला दिसून येतात। प्रत्यावर्तातील जे काही वारे आहेत हे आवर्ताच्या मानाने निश्चित मंद गतीने वाहतात। म्हणजे प्रत्यावर्त जर निर्माण झाला तर केंद्रातून जे काही वारे बाहेर पडतात, चक्राकार गतीने जे काही फिरू लागतात, निश्चित यांची गती ही आवर्तापेक्षा कमी असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। म्हणजे निश्चित मंद गतीने हे चक्राकार वारे या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसतात। या प्रत्यावर्ताचे परत एक वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की या प्रत्यावर्तात जर उत्तर गोलार्धामध्ये प्रत्यावर्त निर्माण झालं असेल तर या प्रत्यावर्तातील वाऱ्यांची दिशा ही घड्याळीच्या काट्याच्या दिशेला असते किंवा घड्याळीच्या काट्याच्या दिशेला अनुसरून या प्रत्यावर्तातील वारे हे वाहताना आपल्याला दिसून येतात। तर दक्षिण गोलार्धामध्ये जर आपण बघितलं की दक्षिण गोलार्धामध्ये जर प्रत्यावर्त निर्माण झालं असेल तर दक्षिण गोलार्धातील निर्माण झालेल्या प्रत्यावर्ताची जी वाऱ्यांची जी काही दिशा आहे ही प्रत्यावर्ताच्या वाऱ्यांची दिशा
ही प्रामुख्यानं आपल्याला घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला असलेली आपल्याला दिसून येते. प्रत्यावर्तनामुळे जर वातावरणामध्ये काय बदल होत असेल तर प्रत्यावर्तन निर्माण झालं तर निश्चित त्या ठिकाणी थंडीची लाट आलेली आपल्याला दिसून येते. कारण प्रत्यावर्तन निर्माण होतं हे थंड असणाऱ्या भागामध्ये हवेचा भार जो जास्त असतो, हवेचा दाब जो जास्त असतो तो निश्चित थंड असणाऱ्या प्रदेशामध्ये, आणि जर एखाद्या प्रदेशामध्ये प्रत्यावर्तन निर्माण झालं असेल आणि ते दुसऱ्या प्रदेशाकडे जात असेल तर निश्चित त्या ठिकाणी ते प्रत्यावर्तन स्वतःबरोबर थंडीची लाट देखील घेऊन जाताना आपल्याला दिसतं. त्याबरोबरच सायबेरिया, रशिया, तुर्कस्तान या प्रदेशातून प्रत्यावर्तन हे ऐनिक प्रदेशाकडे जातात. म्हणजे या प्रदेशातील जे काही प्रत्यावर्तन आहे हे ऐनिक प्रदेशाकडे म्हणजे की प्रामुख्याने रशियाकडे दक्षिणेकडे आलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने जर बघितलं आपण मित्र तर अशा पद्धतीने या प्रत्यावर्तनाची वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. परत एकदा जर आपण या प्रत्यावर्तनाची वैशिष्ट्ये जर बघितली तर आपल्याला असं दिसतं की हे जे काही प्रत्यावर्तन आहे हे प्रत्यावर्तन मध्य भागामध्ये जास्त वायुभाराचा प्रदेश, सभोवताली कमी वायुभाराचा प्रदेश आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वाऱ्याच्या चक्राकार गतीला या ठिकाणी आपण प्रत्यावर्तन असं म्हणतो. आणि मग अशा पद्धतीची प्रत्यावर्तन निर्माण झाल्यानंतर याचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं की ते म्हणजे मध्यभागी असणारा जास्त भाराचा प्रदेश. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं की मध्यभागी हा जास्त वायुभाराचा प्रदेश म्हणजे किती असतो तर साधारणतः 1035 मिलीबार एवढा मध्यभागी अधिक भाराचा प्रदेश हा आपल्याला दिसून येतो. साधारणतः आपण जर बघितलं तर या प्रत्यावर्तनाची निर्मिती ही अधिकाधिक प्रमाणामध्ये 35 अंश ते 65 अंश अक्षांशाच्या दरम्यान झालेली आपल्याला आढळते. या प्रत्यावर्तनामधील जे काही समभार रेषा आहे या समभार रेषा या गोलाकार स्वरूपामध्ये असलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर या प्रत्यावर्तनातील वाऱ्यांची गती ही आवर्तापेक्षा निश्चितच कमी असलेली आपल्याला आढळून येते. या प्रत्यावर्तनाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की उत्तर गोलार्धामध्ये प्रत्यावर्तनातील वाऱ्यांची दिशा ही घड्याळीच्या काट्याला अनुसरून असते, तर दक्षिण गोलार्धातील प्रत्यावर्तनाची दिशा ही प्रामुख्याने घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असलेली आपल्याला दिसते. कारण फेरेलच्या नियमानुसार अशा प्रकारे झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर या प्रत्यावर्तन जर निर्माण झालं आणि ते एखाद्या प्रदेशाकडे जर ते वारे वाहत गेले तर निश्चित त्या प्रदेशामध्ये थंडीची लाट आलेली आपल्याला दिसून येते. आणि मित्रहो, सायबेरिया असेल, तुर्कस्तान असेल किंवा रशिया असेल या भागामध्ये जर प्रत्यावर्तन निर्माण झाले तर ते ऐनिक प्रदेशाकडे निश्चित हे प्रदेश गेलेले आपल्याला आढळून येतात. तर अशा पद्धतीने मित्रहो या प्रत्यावर्तनाची विविध अशी वैशिष्ट्ये ही आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी बघितलेली आहे. धन्यवाद.